कोल्हापूर जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आलाय। एका लोकनियुक्त सरपंचावर भानामती करण्याचा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे या गोष्टीची चर्चा संपूर्ण जिल्हाभरात होते। हातकणंगले तालुक्यामधील तळंदगे गावात गेल्या वर्षी संदीप पोळ हे उच्च शिक्षित तरुण लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले। आज या गोष्टीला बरोबर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याच शेतात कोणी अज्ञाताने भानामती करणी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मात्र उच्च शिक्षित असलेले संदीप पोळ यांनी जनजागृती करत पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टींना काहीही अर्थ नाही असं म्हटलंय। तसेच आपण असल्या गोष्टींना थारा देत नाही असे म्हणत भानामतीसाठी वापरलेल्या वस्तूंची त्यांनी होळी केली आहे। माझ्यासोबत माझे 2 सन्माननीय सदस्य आहेत, सुशांत शिंगाडे आणि श्री कमलाकर पालके। तर काल आम्हाला ग्रामपंचायतची निवडणूक जिंकून 1 वर्ष झाला। 2022ची निवडणूक आम्ही जिंकली होती। तर काल हे दुर्डी भरून बरंच सारं जादू टोण्याचं जे मटेरियल आहे ते इथं ठेवण्यात आलं होतं याच्यातनं। तर ते काढून आम्ही बाहेर आणून जाळलं। तर त्याच वेळेला 2-4 मुलंसुद्धा म्हणजे बरीचशी मुलं पण जात होती इथनं शाळेची, त्यांना थांबवून याच्याबद्दलची भीती घालवून थोडीफार जनजागृतीचा पण प्रयत्न केला। या व्यतिरिक्त मला यातनं फक्त एक संदेशच द्यायचा एवढाच की आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्र पुरोगामी विचारांसाठी गेले कित्येक शतकं ओळखला जातो। फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात आपण आहोत आणि या अशा ज्या गोष्टी आहेत या अशा आमच्या विचारांना कधी मान्य नाहीत। कालच गाडगे महाराजांची पुण्यतिथीसुद्धा झाली। तर येणाऱ्या काळात या अशा गोष्टी गाव लेवलला अंधश्रद्धेतनं होऊ नयेत, याच्यातनं कुठली दुर्घटना होऊ नये, कारण मधल्या काळात बऱ्याचशा अशा घटना झालेल्या आहेत। तर त्या होऊ नयेत यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे आणि असे प्रकार जादू टोना करणी भानामती वगैरे 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 तत्सम या गोष्टी टाळून आपण पुरोगामी विचारातनं पुढं आपलं राज्य आणि देश आणि गाव नेलं पाहिजे।